म्हणजेच आपले सर्वांचे लाडके देवाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय प्रदेशाध्यक्षा महिला मोर्चाच्या चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी महिलांसाठीचा हा जो कृषी मौली सोहळा आयोजित केलेला आहे, त्यामध्ये दक्षिण रायगडच्या जवळजवळ 350 महिलांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आज 350 शेतकरी महिलांचा इथे या कृषी मौली सोहळ्यामध्ये छोटेखानी का होईना एक सत्कार होणार आहे। हे जे मंजूर झालेलं आहे त्यामुळे फक्त महिलांना त्यांची स्वतःची ओळखच नाही तर एक शेतकरी महिला म्हणून कायदेशीर दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठीची ही नवीन वाटचाल आपल्यासाठी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे। आजपर्यंतचा आपला जो प्रवास होता तो आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घराण्यासाठी, आपल्या वारस हक्काने चालत आलेल्या शेतीसाठी आपण दिवस रात्र त्या मातीमध्ये शेती करत होतो, राबत होतो। पण त्या स्वतंत्र महिलेला एक शेतकरी महिला म्हणून ओळख करून देण्याचं हे विधेयक मला असं वाटतं संपूर्ण देशामधलं हे पहिलं विधेयक आहे की हे फक्त शेतकरी महिलांसाठी निर्माण केलं जातं। आज माझ्या महिलांना असं वाटत असेल की मी शेतकरी तर आहेच, पण आज ओळख मिळून मला नेमकं काय होणार आहे ताई? तर हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की शेतकरीचा जर दाखला घ्यायचा असेल तर तो तुम्हाला कितीही शेतीमध्ये जरी तुम्ही मरत होता तरी तुम्हाला तो दाखला फक्त वडिलांच्या नावाने किंवा तुमच्या पतीच्या नावानेच मिळत होता, तो तुमच्या नावाने मिळत नव्हता। पण आज जरी तुमच्या नावावर 7/12 नसला, जरी आज तुमच्या नावावर जागा नसली, पण ती खऱ्या अर्थाने शेतीमध्ये काम करणारी जर महिला असेल तर तिला प्रमाणित करण्याचं काम हे आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या माध्यमाने हे विधेयक मंजूर करून आपल्याला मिळालेलं आहे। त्याच्याबद्दल आपल्याला आदरणीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। आज आपल्या नावावर 7/12 जरी नसला तरी तिला शेतकऱ्याची ओळख देऊन, तिची स्वतंत्र ओळख देऊन, तिला कायदेशीर दृष्ट्या ओळख देऊन, तिला प्रमाणित करून भविष्यामध्ये तिला तिची नोंदणी, तिची प्रक्रिया झाल्यानंतर तिला खऱ्या अर्थाने कायदेशीर ज्या काही योजना आहेत त्या तिला मिळणार आहेत, जे काही कृषी अनुदान आहे ते तिला मिळणार आहे, जे काही पीक विमा आहे तो तिला मिळणार आहे, जे काही बी बियाणं आहे, खत आहे ते त्या महिलेला मिळणार आहे, ज्या काही योजना असतील, कृषी प्रशिक्षण असेल ते तिला मिळणार आहे, यंत्रसामुग्री असेल ते तिला मिळणार आहे। म्हणजे खऱ्या अर्थाने नुसतीच ओळख नव्हे तर ज्या गोष्टीवर तिचा हक्क आहे, ज्या मेहनतीवर तिचा हक्क आहे, त्या हक्काचं प्रमाणपत्र देण्याचं खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यातले काम हे देवाभाऊंच्या माध्यमातून आपल्या सर्व महिलांसाठी केलेलं आहे। आज इथे या कार्यक्रमासाठी खोंडा महिला नाही आहेत, त्या खोंडा घेऊन त्या महिला उभ्या नाही आहेत, तर त्या खोंडा घेऊन त्यांचं लग्न झाल्यानंतर जेव्हा त्या त्यांच्या सासरी आल्या तेव्हापासून त्यांची कंबर, त्यांचे पाय, त्यांचं संपूर्ण आयुष्य डोक्यावर खोंडा घेऊन त्या शेतीमध्ये काम केलेल्या त्या महिला आहेत। खऱ्या अर्थाने त्यांचा सत्कार व्हायला पाहिजे म्हणून आजच्या दिवशी त्यांना सन्मानित करण्यासाठी त्यांची जी खोंडाची ओळख होती, आज प्रमाणपत्र आपल्या सर्व वयोगटातल्या महिलांना दिलं जाईल, पण तेव्हा खऱ्या अर्थाने जी शेतकरी महिलाची ओळख होती ती त्या खोंडाची होती। काही नथ घालून जात होत्या, पण आज अशाही महिला आहेत की ज्या विधवा झालेल्या आहेत पण त्यांनी शेती सोडलेली नाहीये, शेतात राबणं सोडलेलं नाहीये, म्हणून खऱ्या अर्थाने सुहासिनी सुद्धा आणि तितक्याच सन्मानाने आपल्याला विधवा महिलांना सुद्धा, अकल महिलांना सुद्धा या कार्यक्रमाला आदराने इथे बोलवलेला आहे। आज जे काही आम्ही किट देणार असू तो कदाचित एक खुरपी, एक खत, 5 प्रकारची झाडं, शेतीच्या फळझाडांची, भाजीपाल्यांची तुम्हाला पाकिटं मिळतील, त्याचप्रमाणे एक शेतावर जायला रात्रीसाठी एक टॉर्च मिळेल। ह्या वस्तूंना महत्व नाहीये, ह्या वस्तूंना महत्व नाहीये, पण तुम्हाला होणारा जो सन्मान आहे त्याला खूप महत्व आहे आणि म्हणून ही कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे, ही आपल्या ओळखीची, आपल्या सन्मानाची ही सुरुवात झाली पाहिजे। आज अख्ख्या जिल्ह्यातनं 122 महिला वेगवेगळ्या तालुक्यातनं आल्या आहेत, महाडच्या टोकावरून आल्या आहेत, निजामपूरच्या टोकावरून आल्या आहेत आणि
गोरेगाववरनं महिला आलेल्या आहेत. त्यांचा मला खरोखर अभिमान आहे की जिल्ह्याचा कार्यक्रम साकार करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला इथे शेतकरी आलेल्या आहेत.